श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, देवघरामध्ये श्रीयंत्र का पाहिजे? श्रीयंत्राचे लाभ काय आहेत? श्रीयंत्र कुठून आणावे याचे किती महत्त्व आहे? श्रीयंत्र आपल्या देवघरात ठेवल्याने व दररोज पूजा केल्याने आपल्याला किती लाभ होतात याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओला जर लाईक सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब व लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केलेली असते त्या घरातून कधीच माता लक्ष्मी जात नाही. श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचे आसन आहे. आता श्रीयंत्र कसे स्थापन करावे, कुठून आणायचे? जवळपास केंद्र असेल स्वामींचे, तिथून आणू शकता. आता हे श्रीयंत्र का स्थापित करायचे तर त्याचे लाभ काय आहेत हे ऐकल्याशिवाय घ्यायचे का नाही ठरवू शकता. धन आगमनासाठी आणि सर्व वैभव मिळवण्यासाठी तसेच लक्ष्मीचे नेहमी कृपा आशीर्वाद असावा या श्रीयंत्र खूप महत्त्वाचे आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे, धनाचं प्रतीक आहे. श्रीयंत्र हे शक्ती व सिद्धीचे द्योतक आहे. घरात श्रीयंत्र स्थापन केल्याने घरात सुख, शांती, एकाग्रता येते. घरातील गरिबी जाते व दारिद्र्याचा नयनाट होतो. हे श्रीयंत्र व्यवस्थित घेणे पण महत्त्वाचे आहे. आता श्रीयंत्राची सेवा ही दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये, नवरात्रामध्ये अशा प्रकारे सर्व सणांमध्ये देखील सेवा करू शकतात. आता स्थापना कशी करायची व सेवा कशी करायची? श्रीयंत्राची सेवा केल्याने लक्ष्मी मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. सर्व प्रकारचे आपल्या घरात श्रीमंती येते. फक्त श्रीमंती पैशानीच नाही तर गरिबी निघून जाते, दारिद्र्यता निघून जाते. त्याचबरोबर शारीरिक मानसिक श्रीमंती येते, म्हणजेच आजारपण दूर होतात. अशा प्रकारे श्रीयंत्राची सेवा केल्याने सुख समृद्धी हे मिळते. आता श्रीयंत्रांची स्थापना कधी करायची आहे? आता आठवड्यातील मंगळवार असो, गुरुवार असो किंवा शुक्रवार या दिवशी श्रीयंत्राची आपण स्थापना करू शकता. त्याचबरोबर कोणते सण असेल त्या दिवशी पण स्थापना करू शकता. श्रीयंत्राची स्थापना कशी करायची आहे तर आणल्यानंतर त्याला स्वच्छ असे गोमूत्राने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे श्रीयंत्र. त्यानंतर ते तामणामध्ये ठेवायचे आहे व श्रीसूक्त म्हणायचे आहे व म्हणत पाण्याने अभिषेक करत श्रीसूक्त म्हणायचे आहेत. 101 वेळेस पाण्याने व पंचामृतने आपण अभिषेक करायचा आहे व हे झाल्यानंतर स्वच्छ पुसून ते देवघरात आसनावर, लाल कलरच्या आसनावर किंवा अक्षदा ठेवून स्थापित केले तरी चालेल. व नंतर 11 वेळेस कुंकुमार्चन करायचे आहे. ते 3 बोटांनी कुंकू श्रीयंत्रावर टाकायचे आहे. दररोज श्रीयंत्र धुवायचे नाही. आठवड्यातून मंगळवार किंवा शुक्रवारी एकाच दिवस ठरवा व त्या दिवशीच धुवावे, म्हणजे स्वच्छ करावे. जो कुंकू तुम्ही त्या श्रीयंत्रावर टाकत असतात ते कुंकू आपण एका डब्बीमध्ये साठवून ठेवायचे आहे. सर्व घरातील मंडळींनी, महिलांनी, मुलांनी ती लावावा. या कुंकवामध्ये खूप ताकद आहे. अनेक वाईट गोष्टीपासून हे कुंकू रक्षण करत असते. हे सर्व लावू शकता. पुरुष स्त्री कोणी पण लावू शकता. स्थापित केल्यानंतर कुंकुमार्चन करायचे व अगरबत्ती, फूल व्हायचे आहे, दिवा लावायचा आहे. नंतर नैवेद्य म्हणून तुम्ही दूध, साखर, मिठाई ठेवू शकता. नवरात्रामध्ये अतिशय प्रभावी अशी श्रीयंत्राची सेवा आहे. तुम्ही सेवा म्हणजे कुंकुमार्चन करायचे आहे. पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार या दिवशी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा श्री सूक्ताचं पाठ करू शकता. लक्षात ठेवा, श्रीयंत्र असेच ठेवू नका. त्यावर कुंकू असावे व त्या श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. कारण कमळगट्ट्याची माळ ही देवी लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे कमळगट्ट्याची माळ ही आपणाला न विसरता ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण
देवघरामध्ये श्रीयंत्र कसे ठेवायचे आहे, कशी पूजा करायची आहे, याची सर्व काही मी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ